सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरतीला सहकार विभागानं या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिलेली आहे। कारण ही नोकर भरती जी होणार होती ती पारदर्शक पद्धतीने निश्चितपणाने होणार होती। या नोकर भरतीमध्ये 10 गुण देण्याचा अधिकार हा बँकेला, संचालक मंडळाला आणि चेअरमनला स्वतःकडे ठेवलेला होता। म्हणजे जे होतकरू, अभ्यासू, मेहनती विद्यार्थी अभ्यास करून पास होणार होते त्या विद्यार्थ्यांना नापास करण्याचं कटकारस्थान 10 गुणाच्या माध्यमातून यांच्या हातामध्ये होतं। म्हणजे पास होणाऱ्याला नापास करायचा आणि नापास होणाऱ्याला पास करायचा। एखाद्या विद्यार्थ्याला 80 गुण पडलं, दुसऱ्याला 85 पडलं, तर 80 पडलेला यांच्या जवळचं 10 गुण दिलं की तो 90 झाला, तो पास झाला। म्हणजे याच्यातून, या नोकर भरतीतून किमान 150 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार या ठिकाणी होणार होता। म्हणजे नोकर भरतीचा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये बाजार मांडलेला होता आणि त्यांचा बाजार उठवायचं काम खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। आणि म्हणून आम्ही सरकारकडे आता मागणी केलेली आहे, लवकरात लवकर बँकेवरती प्रशासक नेमावा। आणि यांनी कशा पद्धतीनं कर्ज वाटपामध्ये घोटाळा केलेले आहेत, अनियमितता केलेली आहे, कारण नसताना कर्ज दिलेले आहेत, अनेकांना कर्ज दिली आणि माफ केलेले आहेत, अनेकांची कर्ज थकीत असताना त्यांना कर्ज दिलेले आहेत। म्हणजे बँक म्हणजे आमची अल्ली बाबाची गुहा आहे आणि ती गुहा लुटण्याचा अधिकार अधिकृत आम्हाने आहे। अशा पद्धतीनं मनमान पद्धतीने ही बँक चालवली गेली। अनेक बोगस प्रकरणं या बँकेमध्ये कर्ज देण्यामध्ये केली गेलेली आहेत। आणि म्हणून प्रशासक आल्यानंतर आम्ही श्वेतपत्रिका काढायची मागणी करणार आहोत की जेणेकरून नेमकं कुणाला किती कर्ज दिलं, पूर्वी किती दिलं, आता किती दिलं, माफ किती केलं गेलं, गोठवलं कशा पद्धतीनं। कारण एकदा हा पर्दाफाश होणं गरजेचं आहे। कारण जिल्हा मध्यवर्ती बँक हे ग्रामीण भागाची अर्थवाहिनी आहे, रक्तवाहिनी आहे। पण ग्रामीण भागातल्या तरुणाला या बँकेच्या माध्यमातून काही कर्ज मिळालं नाही आणि उद्योगही उभा राहिला नाही। काही ठराविक लोकांनीच ही अल्ली बाबाची गुहा वाटून खाल्लेली आहे। कोण आहे ते वाटेकरी, कोण कोण आहे त्या गुहेत? पूर्वीचं संचालक मंडळ, आताचं संचालक मंडळ, चेअरमन, त्या बँकेचे महान विद्वान नेते राज्याचे, ते यांचे पाठीराखे आहेत। कारण त्यांनी सांगितलं अल्ली बाबाच्या गुहेत तुम्ही शिरा, तुम्ही चिंता करू नका, पण खाता खाता माझा बी हिस्सा बाहेर घेऊन या। ते महान नेत्याचा बी हिस्सा आणायचे आणि आपलं हिस्सा घेऊन घरला जायचे। कारण बँक जे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजे या महान नेत्याची आणि त्यांच्या सगळ्या बगलबच्च्यांची जहागीरदारी झालेली होती। आणि ही जहागीरदारी संपवणारा एकच माणूस या महाराष्ट्रामध्ये आहे, त्याचं नाव आहे देवाभाऊ। आणि म्हणून मी नेहमी म्हणतो, देवाच्या काठीला आवाज नसतो पण झटका बसतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।